आहात अग्रगण्य वृत्तवाहिनी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, आध्यात्मिक तसेच आपल्या परिसरातील घडामोडींचा आढावा घेणारी एकमेव वृत्तवाहिनी। पाहायला विसरू नका महाराष्ट्राचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या सर्व प्रेक्षकांना, समस्त वाचक, जाहिरातदार आणि हितचिंतकांना 5व्या वर्धापन दिनानिमित्त लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद, व्यवस्थापक आनंद दाभाडे, पुरस्कार समिती प्रमुख रवींद्र कुमार गायकवाड, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, एडिटिंग विभागाचे हेड युवराज हंगेकर, लातूर जिल्हा प्रतिनिधी संगीत मोमीन, परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, लातूर शहर प्रतिनिधी हातिम शेख, बीड प्रतिनिधी बाळासाहेब मनेरे, अहिल्यानगर प्रतिनिधी राजेंद्र दुंबळे, कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, पैठण प्रतिनिधी सुनील अडसू, केळापूर प्रतिनिधी हनुमंत लसंते, पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, धुळे प्रतिनिधी भूषण बेडसे, कार्यालयीन व्यवस्थापक सुनील आठवले, अनिल कळंके, नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नवीन नाशिक प्रतिनिधी दिनेश निकाळजे आदींसह सर्व विभाग, तालुका, जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार निमित्त प्रमुख मान्यवरांचे, गुणीजनांचे आणि हितचिंतकांचे पुन्हा एकदा खूप खूप आभार आणि 5व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना मंगलमय हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले, कार्यकारी संपादक सलीम सय्यद, व्यवस्थापक आनंद दाभाडे, पुरस्कार समिती प्रमुख रवींद्र कुमार गायकवाड, मराठवाडा उपसंपादक अकबर शहा, विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, एडिटिंग विभागाचे हेड युवराज हंगेकर, लातूर जिल्हा प्रतिनिधी संगीत मोमीन, परभणी जिल्हा प्रतिनिधी सय्यद सलीम सुहागनकर, लातूर शहर प्रतिनिधी हातिम शेख, बीड प्रतिनिधी बाळासाहेब मनेरे, अहिल्यानगर प्रतिनिधी राजेंद्र दुंबळे, कन्नड प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, पैठण प्रतिनिधी सुनील अडसू, केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, धुळे प्रतिनिधी भूषण बेडसे, कार्यालयीन व्यवस्थापक सुनील आठवले, अनिल कळंके, नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नवीन नाशिक प्रतिनिधी दिनेश निकाळजे आदींसह सर्व विभाग, तालुका, जिल्हा प्रतिनिधी रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री नितीन भैया उर्फ बंटी देशमुख, संचालक देवगिरी सहकारी साखर कारखाना फुलंब्री तथा उपजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजीनगर, तसेच माननीय श्री राहुल भैया डकले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री तथा तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री नितीन भैया उर्फ बंटी देशमुख, संचालक देवगिरी सहकारी साखर कारखाना फुलंब्री तथा उपजिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छत्रपती संभाजीनगर,
तसेच माननीय श्री राहुल भैया डकले, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंब्री तथा तालुका अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माननीय शेख इसाक मेहबूब सर यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी प्रस्तुत महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025। आज आपण सन्मानित करीत आहोत समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर शेख इसाक मेहबूब यांना। परभणी जिल्ह्यातील DASAM कॉलेज चिंतूर येथे कार्यरत राहून त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्यामुक्तीचा मार्ग दाखवला आहे। शेतीपूरक व्यवसाय म्हणून बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण देऊन अनेक शेतकऱ्यांना स्वावलंबनाचा संदेश दिला आहे। त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागात रोजगार, आत्मनिर्भरता आणि आशेचा किरण उजळला आहे। समाजहितासाठी निरंतर झटणाऱ्या या कार्यकर्त्याला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येत आहे। अभिनंदन डॉक्टर शेख इसाक मेहबूब सर, आपल्या कार्याला सलाम। त्यांच्या निवडीबद्दल रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीकडून खूप खूप शुभेच्छा। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। माजी नगरसेवक प्रकाश मुगल लोंढे यांच्या कार्यालयावर महानगरपालिका अतिक्रमण विभागाची कारवाई। आज सकाळी 8 वाजता धम्मतीर्थवर महापालिकेचा हातोडा। ITI सिग्नल जवळ प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयावर मोठी कारवाई। मोठ्या फौजफाट्यासह पोलिसांच्या बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 चे अधीक्षक बाळ राजेंद्र निमगडे साहेब व वरिष्ठ तुरुंगाधिकारी दीपक भोसले साहेब व इतर कारागृह अधिकारी आणि विशेष करून बंदी बांधव यांच्यातर्फे रिपब्लिकन वार्ता 5वा वर्धापन दिन व शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ज्यांनी अतोनात परिश्रम करून खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 या ठिकाणी बंदी बांधवाला यांच्या पुनर्वसनासाठी सुटकेनंतर स्वतःच्या स्वबळावर उभं राहून उदरनिर्वाह करता येईल त्यासाठी विशिष्ट कारागृह उद्योगनगरी निर्माण केली। त्यामध्ये स्केच मेकर, हेअर सलून, इस्त्री, लॉन्ड्री, टेलर काम, सुतारकाम, फॅब्रिकेशन वर्कशॉप, अल्पोपहार, कॅन्टीन आणि मोटार गॅरेज अशी कामे केली जातात। बंदी बांधवांना दैनंदिन जीवनातील घडामोडींची जाणीव होण्यासाठी स्पर्धा परीक्षांसाठी संगणक रूम तसेच कारागृहामध्ये सुसज्ज अशी अत्याधुनिक ई-लायब्ररी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये 5000 ऑनलाईन पुस्तके उपलब्ध आहेत। इतर सामाजिक कार्यक्रम उभारणीसाठी सुंदरशा कॉन्फरन्स हॉलची स्थापना केलेली आहे। शेती कामांमध्ये बंद्यांना अनेक पिकांची माहिती, ज्ञान देऊन कृषी उद्योगात त्यांना परिपूर्ण केले। वरिष्ठ कारागृह अधीक्षक आणि अधिकारी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। यांच्यातर्फे रिपब्लिकन वार्ता 5वा वर्धापन दिन व शुभ दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ज्यांनी अतोनात परिश्रम करून खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 या ठिकाणी बंदी बांधवाला यांच्या पुनर्वसनासाठी सुटकेनंतर स्वतःच्या स्वबळावर उभं राहून उदरनिर्वाह करता येईल त्यासाठी विशिष्ट कारागृह उद्योगनगरी निर्माण केली। त्यामध्ये स्केच मेकर, हेअर सलून, इस्त्री, लॉन्ड्री, टेलर काम, सुतारकाम, फॅब्रिकेशन वर्कशॉप, अल्पोपहार, कॅन्टीन आणि मोटार गॅरेज अशी कामे केली जातात। बंदी बांधवांना दैनंदिन जीवनातील घडामोडींची जाणीव होण्यासाठी स्पर्धा परीक्षांसाठी संगणक रूम तसेच इतर सामाजिक कार्यक्रम उभारणीसाठी सुंदरशा कॉन्फरन्स हॉलची स्थापना केली। शेती कामांमध्ये बंद्यांना अनेक पिकांची माहिती, ज्ञान देऊन कृषी उद्योगात त्यांना परिपूर्ण केले। वरिष्ठ कारागृह अधीक्षक आणि अधिकारी यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। खुले जिल्हा कारागृह पैठण वर्ग 1 छत्रपती संभाजीनगर। माननीय शेख इसाक मेहबूब सर यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर। रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनी प्रस्तुत महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025।
आज आपण सन्मानित करीत आहोत समाजातील प्रेरणादायी व्यक्तिमत्व डॉक्टर शेख इसाक मेहबूब यांना। परभणी जिल्ह्यातील DASAM कॉलेज चिंतूर येथे कार्यरत राहून त्यांनी शेतकऱ्यांना आत्महत्यामुक्तीचा मार्ग दाखवला आहे। शेतीपूरक व्यवसाय म्हणून बंदिस्त शेळीपालन प्रशिक्षण देऊन अनेक शेतकऱ्यांना स्वावलंबनाचा संदेश दिला आहे। त्यांच्या या कार्यामुळे ग्रामीण भागात रोजगार, आत्मनिर्भरता आणि आशेचा किरण उजळला आहे। समाजहितासाठी निरंतर झटणाऱ्या या कार्यकर्त्याला महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 प्रदान करण्यात येत आहे। अभिनंदन डॉक्टर शेख इसाक मेहबूब सर, आपल्या कार्याला सलाम। त्यांच्या निवडीबद्दल रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीकडून खूप खूप शुभेच्छा। माननीय महादेव हरिभाऊ लांडगे यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड। रिपब्लिकन वार्ता, वृत्तपत्र व वृत्तवाहिनी महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी श्री महादेव हरिभाऊ लांडगे, तालुका माजलगाव, जिल्हा बीड, आदर्श शिक्षक म्हणून यांची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन। आपले शैक्षणिक कार्य प्रेरणादायी असून समाजासाठी एक आदर्श आहे। आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा। हा पुरस्कार आपल्याला 15 ऑक्टोबर 2025 रोजी रोटरी क्लब सभागृह गंजमाळ नाशिक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान केला जाणार आहे। या पुरस्काराची निवड झाल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन। रिपब्लिकन वार्ता परिवार, महाराष्ट्र राज्य। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त तमाम वाचक, हितचिंतक, जाहिरातदार तसेच समस्त नागरिकांना दीपावलीच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय खासदार संजय भाऊ देशमुख, संसद सदस्य वाशिम यवतमाळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक संसद सदस्य वाशिम यवतमाळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार संजय भाऊ देशमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष। तमाम नागरिकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा व सौ सविता दत्तू देवरे यांना महाराष्ट्र गौरव रत्न पुरस्कार जाहीर। लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनी साजरा करत आहे आपला 5वा वर्धापन दिन आणि दीपावलीचा आनंद। या खास प्रसंगी आम्ही गौरवतोय 4 गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच येवला तालुका खरेदी विक्री संघाच्या व्हाईस चेअरमन सौ सविता दत्तू देवरे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने। सौ सविता दत्तू देवरे यांचे सामाजिक कार्य, नेतृत्व गुण आणि गावकऱ्यांसाठी केलेले योगदान मान्य करत आम्ही दिला हा सन्मान। त्यांच्या या निवडीबद्दल हार्दिक माननीय रामनाथ विष्णू कोल्हे, आहेरवाडी ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद व्ही बोडके, ग्रामपंचायत अधिकारी दत्तू धार्मिक, शेजवळ ग्रामपंचायत सदस्य अनिल पन्हालाल परदेशी, ग्रामपंचायत सदस्य दीपाली सुनील सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य श्रावण दत्तू शेजवळ, ग्रामपंचायत सदस्य विष्णू कारभारी करवर, ग्रामपंचायत सदस्य संतोष निवृत्ती सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य मंदाताई रोहिदास सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य वनिता सुंदरलाल सोनवणे, आहेरवाडी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य आहेरवाडी ग्रुप ग्रामपंचायत तालुका येवला जिल्हा नाशिक तसेच संभाजीराजे मित्रमंडळ व महाराणा प्रतापसिंह सोसायटीच्या वतीने सौ सविता दत्तू देवरे यांचे लाख हार्दिक शुभेच्छा, अभिनंदन आणि गौरव। पुनश्च एकदा सौ सविता दत्तू देवरे यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा।
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय शरद रामदास तापीर, शाखा प्रमुख, शिवसेना, अंबड, नाशिक. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय शरद रामदास तापीर, शाखा प्रमुख, शिवसेना, अंबड, नाशिक. माननीय शेख इम्तियाज मोहम्मद यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर. नाशिकचा अभिमान, सेवा आणि समर्पणाचे प्रतीक माननीय नाईक आर्मी शेख इम्तियाज मोहम्मद यांचे बॉक्सिंग आणि खेळांच्या क्षेत्रात त्यांचे योगदान अतुलनीय आहे. नाशिकमधील सर्व विभागातील बॉक्सरना मार्गदर्शन, स्पर्धा आयोजन, रेकॉर्ड राखणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करणे हे त्यांचे काम आहे. त्यांनी RTI कायद्याच्या माध्यमातून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि सैन्य, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबांना मदत केली. समाजसेवेच्या कार्यात त्यांनी निस्वार्थपणे योगदान दिले. कारगिल योद्धा असून ते महाराष्ट्र आर्मी पोलीस समिती सदस्य आहेत. तसेच बॉक्सिंग संघटनेत रेफरी, जज आणि कोच म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक युवा खेळाडू उभे राहिले आहेत. समाजासाठी, विद्यार्थ्यांसाठी, खेळाडूंसाठी दिलेली ही निस्वार्थ सेवा कौतुकास्पद आहे. या सेवा आणि कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 ने सन्मानित करत आहोत. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय किशोरदादा कांबळे, जिल्हाध्यक्ष, भीम टायगर सेना, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय किशोरदादा कांबळे, जिल्हाध्यक्ष, भीम टायगर सेना, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र. माननीय शेख जमील अब्दू गणी यांना 15 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र रत्न पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित. माननीय शेख जमील अब्दुल गणी राहणार लातूर एक अशी व्यक्ती जिने समाजाच्या लोककल्याणासाठी अथक कार्य केले आहे. शासनाच्या विविध योजना राबवून गोरगरीब नागरिकांना आरोग्य, शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात मदत पुरवली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन यापूर्वी त्यांना 7 विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. लातूरमध्ये गोरगरिबांच्या आपुलकीने त्यांचे कार्य पाहून त्यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने गौरविण्यात येत आहे. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने 15 ऑक्टोबर 2025 रोजी नाशिकच्या रोटरी क्लब सभागृहात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शेख जमील अब्दुल गणी यांना हा गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले जाणार आहे. आपल्या समाजसेवेतील अथक प्रयत्नांसाठी त्यांना मनपूर्वक अभिनंदन. माननीय नारायण शंकरराव पवार यांना प्रतिष्ठेचा मानला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील जातेगाव गावचे माजी सरपंच श्री नारायण शंकरराव पवार हे आपल्या प्रामाणिक कार्यासाठी ओळखले जातात. सन 2015 ते 2020 पर्यंत उपसरपंच आणि 1 वर्षासाठी सरपंच पदावर राहून त्यांनी आपल्या गावाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची कामे केली. या काळात जातेगाव येथे आठवडी बाजार सुरू केला, जलयुक्त शिवार राबवले, पाणी अडवा, पाणी जिरवा उपक्रम राबवला, सिमेंट बंधारे केले, नदी खोलीकरण केले, गाळ काढले आणि शेत जमीन बांध बंदिस्त केली.
श्री नारायण पवार यांनी माजी आमदार पंकजभाऊ भुजबळ यांच्या माध्यमातून गावात जास्तीत जास्त निधी आणून कामे पूर्ण केली। जगभरातील कोरोनाच्या संकट काळातही त्यांनी रात्रंदिवस जनजागृती केली, लोकांना धीर दिला आणि पोलीस, आरोग्य विभाग तसेच इतर सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत काम करत लोकांना आवश्यक सेवा पुरवली। जिथे आवश्यक असेल तिथे लोकांना क्वारंटाईन करणे, दवाखान्यापर्यंत पोहोचवणे, दवाखान्यात बेड उपलब्ध करणे ही जबाबदारी त्यांनी न थांबता पार पाडली। सामाजिक क्षेत्रात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्याविषयी व्याख्याने करून जनजागृती केली। पाणी टंचाईच्या काळात शासनाच्या माध्यमातून विहिरी अधिग्रहण करून गावाला पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले। तहसीलदारांकडून सहकार्य न मिळाल्यास त्यांनी निषेध व्यक्त करत संपूर्ण गाव व आठवडी बाजार बंद करून जनतेच्या हक्कासाठी संघर्ष केला। श्री नारायण पवार यांनी सरपंच व उपसरपंच पद भूषवून गावाचे आणि तालुक्याचे विकास कार्य प्रामाणिकपणे पुढे नेले। आजही राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात ते सतत कार्यरत आहेत। त्यांच्या या मेहनतीमुळे आणि प्रामाणिक सेवाभावामुळे जातेगावसह नांदगाव तालुका व नाशिक जिल्ह्यात त्यांचे काम कौतुकास्पद ठरले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र व वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिन विशेष अंक 2025 द्वारे महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार श्री नारायण शंकरराव पवार यांना उत्कृष्ट सरपंच व सामाजिक कार्य पुरस्कार देऊन त्यांचे कार्य मान्य करण्यात आले आहे। त्यांच्या या निवडीबद्दल खूप खूप अभिनंदन। प्राध्यापक तुकाराम रोकडे यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार जाहीर। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र वृत्तवाहिनीच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार प्राध्यापक तुकाराम रोकडे यांना जाहीर करण्यात येत आहे। आज आम्ही सन्मानित करत आहोत प्राध्यापक तुकाराम रोकडे यांचा गौरव। ते राहतात मुक्काम पोस्ट देवगाव, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक आणि त्यांचे कार्यक्षेत्र आहे त्र्यंबकेश्वर तालुका। प्राध्यापक तुकाराम रोकडे हे पत्रकारिता क्षेत्रातील सुप्रसिद्ध व्यक्ती आहेत। गेल्या 10 वर्षांपासून त्यांनी त्र्यंबकेश्वर सारख्या आदिवासी तालुक्यांमध्ये दैनिक लोकमतच्या माध्यमातून जनतेच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिक समस्यांचा वेध घेतला आहे। त्यांच्या पत्रकारितेमुळे अनेक बातम्यांचे परिणाम दिसून आले आणि नागरिकांच्या अडचणी दूर करण्यात यश मिळाले। पायाभूत व मूलभूत सुविधांच्या कमतरतेवर ठळक आणि प्रभावी वृत्तांकन करून त्यांनी समाजातील समस्या दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे। त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून प्राध्यापक तुकाराम रोकडे यांना मिळालेले पुरस्कार नाशिक येथील मनुमानसी संस्थेने पत्रकार क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल पत्रकार समाजरत्न पुरस्कार, ग्राहक रक्षक समिती नाशिक यांच्याकडून उत्कृष्ट पत्रकारितेबाबत महाराष्ट्र पत्रकार रत्न पुरस्कार। आज या गौरवाचा पुरस्कार त्यांच्या पत्रकारितेतील निष्ठा, मेहनत आणि समाजसेवेच्या कार्याचे प्रमाण आहे। त्यांच्या कार्याचा सन्मान करत रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र प्रस्तुत करीत आहे हा विशेष सन्मान। हा सन्मान त्यांना दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी नाशिक येथील रोटरी क्लब सभागृह गंजमाळ नाशिक येथे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे। त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन। माननीय बाळासाहेब जपे पाटील यांना रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्राचा दिला जाणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर। जनतेचा सेवक, गावाच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे एक नाव श्री बाळासाहेब जनार्दन जपे पाटील अखिल भारतीय सरपंच महासंघाचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील समस्या शासनापर्यंत पोहोचवून जनतेचा आवाज बनले आहेत। न्यू इंग्लिश स्कूल सावळी विहीरचे शालेय समिती अध्यक्ष म्हणून विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी त्यांनी नेहमी पुढाकार घेतला। कोरोना काळात रुग्णांना मदतीचा हात देऊन अनेक कुटुंबांना आधार दिला आणि त्यासाठी कोविड योद्धा पुरस्काराने सन्मानित झाले। सावळी विहीर गावाचे माजी सरपंच म्हणून गावाच्या विकासासाठी त्यांनी मोठा निधी आणला। रस्ते, पाणी पुरवठा, शैक्षणिक सोयीसुविधा यासाठी सतत प्रयत्न केले। विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक काळात प्रोत्साहन देत शालेय साहित्य आणि कपड्यांचे वाटप करून शिक्षणाची गोडी वाढवली। खंडकरी शेतकऱ्यांना न्याय मिळवण्यासाठी त्यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून त्यांच्या जमिनी परत मिळवून दिल्या। सदैव समाजासाठी झटणारे, लोकांसाठी उभे राहणारे प्रामाणिक व निष्ठावान नेतृत्व म्हणजेच श्री बाळासाहेब जनार्दन जपे पाटील।
जनतेचा विश्वास, विकासाचा निर्धार, समाजसेवेचा दीप बाळासाहेब जनार्दन जपे. जनतेसाठी, समाजासाठी सदैव तत्पर बाळासाहेब जनार्दन जपे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नितीन दातीर, शिवसेना, युवासेना, दातीर नगर, अंबड, नाशिक. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय नितीन दातीर, शिवसेना, युवसेना, दातीर नगर, अंबड, नाशिक. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. खुश खबर. दीपावलीच्या सर्व ग्राहकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या माजलगाव शहरात शहरवासियांसाठी दीपावलीच्या आनंदाच्या पर्वात भर घालण्यासाठी उत्कृष्ट सुपरमार्केट सुनील एम्पोरियम सुपरमार्केट घेऊन येत आहे आनंदाचा नजराणा खास आपल्यासाठी. मेगा बंपर सोडत शेवटचे 60 दिवस ट्रिपल धमाका ऑफर. 5,000 रुपयांच्या खरेदीवर एक गिफ्ट वस्तू, 19,999च्या खरेदीवर 4 गिफ्ट वस्तू, 1 सिल्वर कॉइन. दररोजची सोडत दुपारी 1 वाजता होईल. महाबंपर सोडत महिन्याच्या शेवटच्या 1 तारखेला होईल. ज्यांना सोडतीला यायचे आहे त्यांनी वेळेवर येण्याचे सहकार्य करावे. सोडत दिनांक 1 सप्टेंबर 30 नोव्हेंबर 2025. 999च्या खरेदीवर 1 स्क्रॅच कुपन. किराणा, भुसार, खाद्यतेल, ड्रायफ्रुट्स, मसाला, जनरल क्रोकरी, शालेय साहित्य विक्रेते असे बरेचसे प्रॉडक्ट आमच्याकडे उपलब्ध आहेत. एक वेळ अवश्य भेट द्या. उत्कृष्ट सुपरमार्केट सुनील एम्पोरियम सुपरमार्केट, छत्रपती संभाजी महाराज चौक, माजलगाव, जिल्हा बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. माननीय डॉक्टर रजनीकांत गाडेकर, जालना, महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर. राहता तालुक्यातील कोरोना योद्धा, समाजसेवक आणि आरोग्य क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व श्री डॉक्टर रजनीकांत गाडेकर. कोरोना महामारीत त्यांनी रुग्णांची काळजी घेतली, जीवन वाचवण्यासाठी रात्रंदिवस झटले. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत राज्यस्तरीय शिवपुत्र महाराष्ट्र गौरव पुरस्कार आणि सोमय्या विद्यालयाचा सामाजिक पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांसाठी अल्पदरात आरोग्य सुविधा पुरवणे, गरीब रुग्णांना अल्पदरात उपचार देऊन समाजासाठी मोलाची कामगिरी बजावणे हेच त्यांचे ध्येय. श्री डॉक्टर रजनीकांत गाडेकर यांना त्यांच्या सेवा आणि सामाजिक बांधिलकीसाठी महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार देण्यात येत आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने सन्मान आणि कृतज्ञता. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 श्री माणिक बाबूराव वाघमारे यांना जाहीर. महाराष्ट्राच्या भूमीत अनेक समाजसेवक जन्माला आले, पण काही व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य समाजाच्या सेवेला अर्पण करतात. अशाच एक समाजभक्त, कार्यकर्ता, पत्रकार आणि आंबेडकरी चळवळीतील विद्रोही कवी म्हणजेच श्री माणिक बाबूराव वाघमारे, रिपब्लिकन पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष, इमारत व इतर मजूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, तसेच वृत्तरत्न साप्ताहिक कामगार विचारचे संपादक म्हणून त्यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी अखंड लढा दिला आहे. दलित, वंचित, शोषित समाजासाठी त्यांनी अनेक आंदोलने, लढे, संघर्ष उभारले.
आणि हजारो कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला. मौजे सासुरा गावचे सरपंच म्हणून त्यांनी गावात विकासाचे नवे पर्व सुरू केले. रस्ते, शाळा, सभागृह, पाणी पुरवठा, वृक्ष लागवड आणि सामाजिक एकतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचविला. तसेच विद्यानिकेतन मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून असंघटित बांधकाम आणि मजूर वर्गातील युवक युवतींना मोफत मार्गदर्शन देत समाज परिवर्तनाचे कार्य चालू ठेवले आहे. आंबेडकरी चळवळीतील विद्रोही कवी म्हणून त्यांनी 50 पेक्षा अधिक गीतांची रचना केली असून लवकरच वाकस हे पुस्तक महाराष्ट्राच्या 12 बलुतेदारी व्यवस्थेचे वास्तव उलगडणार आहे. गेल्या 25 वर्षापासून ते बीड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभारणीसाठी सातत्याने लढा देत आहेत. या सर्व सामाजिक, साहित्यिक, पत्रकारितेतील व कामगार कल्याण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 श्री माणिक बाबूराव वाघमारे यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीबद्दल मनपूर्वक अभिनंदन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रवेश खान, जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना, अकोला, महाराष्ट्र. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय प्रवेश खान, जिल्हाध्यक्ष, ऑल इंडिया पॅन्थर सेना, जिल्हा अकोला, महाराष्ट्र. माननीय सेगा राजा पटले पर्यावरण प्रेमी यांची महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारासाठी निवड. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनी महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी श्री सेगा राजा पटले, राहणार कुंभरी, तालुका धडगाव, जिल्हा नंदुरबार, निसर्ग संरक्षण, वृक्ष लागवड व आदर्श पर्यावरण प्रेमी यांची निवड झाल्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा व अभिनंदन. आपले पर्यावरण संवर्धनातील कार्य प्रेरणादायी असून समाजासाठी एक आदर्श आहे. आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा. हा पुरस्कार आपल्याला 15 ऑक्टोबर 2025 रोजी रोटरी क्लब सभागृह गंजमाळ नाशिक येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये प्रदान केला जाणार आहे. या पुरस्काराची निवड झाल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. रिपब्लिकन वार्ता परिवार, महाराष्ट्र राज्य. माननीय शिलाताई गोकुळ बेंडकोळी आणि श्री संतोष लहानू रहाडे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर. नाशिक जिल्ह्यातील दहेगाव येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच सौ शीतलताई गोकुळ बेंडकोळी आणि उपसरपंच श्री संतोष लहानू रहाडे शिवसेना शिंदे गट गणाध्यक्ष यांना त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक व राजकीय कार्यासाठी सन्मानित करत आहोत. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकास कामे केली. मराई मातेचे मंदिर व कळस उभारले. भवानी माता सभा मंडपाचे बांधकाम केले. शाळेचे संपूर्ण रंगकाम केले. जुनी पाण्याची टाकी सुधारून जलजीवन टाकी व पाईपलाईन विहीर पूर्ण करून स्वच्छ पाणी पुरवठा केला. आदिवासी व जनरल समाजातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले. सार्वजनिक शौचालय बांधले. आदिवासी वस्तीमध्ये सभा मंडपाचे बांधकाम केले. मारुती मंदिर समोर फ्लेवर ब्लॉक टाकले. हर घर नळ सुविधा उपलब्ध करून प्रत्येक नागरिकांच्या घरपोच पाणी पुरवठा केला. 85 गरजू लोकांना घरकुल मंजूर करून 78 लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला. गावात भूमिगत गटारी व रस्ते काँक्रीट केले. शाळेसाठी 2 वर्गखोल्या लोकवर्गणीतून बांधल्या. लाईट सुधारणा करून केबल सिस्टीम केली. ग्रामपंचायत हद्दीत वृक्ष लागवड केली. मळे व दलित वस्तीमध्ये पाईपलाईन व पाण्याची टाकी मंजूर केली आहे. या कार्याची दखल घेऊन सरपंच आणि उपसरपंच या दोघांनाही महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. हा पुरस्कार त्यांना 15 ऑक्टोबर 2025 रोजी रोटरी क्लब सभागृह गंजमाळ नाशिक येथे विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन.
माननीय सुनील कचरू सोनवणे यांना महाराष्ट्र रत्न गौरव 2025 पुरस्कार जाहीर. भीम कायदा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कचरू सोनवणे समाजहितासाठी सदैव तत्पर. गोरगरिबांना संकटाच्या वेळी दिलासा, कोरोना काळात कोरोना योद्धा म्हणून सेवा, वीज, पाणी व इतर समस्या सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार, समाजातील सर्व उत्सव कार्यक्रमात उपस्थिती, धम्मकार्य व जयंती महोत्सवात अग्रस्थानी भूमिका. या कार्याची दखल घेत लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता, वृत्तपत्र व वृत्तवाहिनी यांच्या वतीने दिला जाणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 साठी सुनील कचरू सोनवणे यांची निवड झाली आहे. समाजकारण, जनसेवा व धम्मकार्य या उल्लेखनीय कार्याबद्दल सुनील कचरू सोनवणे यांचे मनपूर्वक अभिनंदन. पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार श्री धनंजय मुंडे, तालुका देवळी, जिल्हा वर्धा यांना जाहीर. कलेच्या माध्यमातून समाजाला दिशा देणारे, आध्यात्मिकतेच्या स्वरातून जनजागृती घडवणारे, गायन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे श्री धनंजय निलकंठ मुंडे, ज्यांनी आपल्या सुरेल आवाजातून हजारो लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. भारुडे, आध्यात्मिक कीर्तने, भीमगीते, शिवगीते अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांमधून त्यांनी समाजाला नवा विचार, नवी प्रेरणा दिली. गायनाच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य करत आजवर त्यांनी हजारो कार्यक्रम केले आहेत. त्यांच्या या कलावंतांचा आध्यात्मिक साधनेचा आणि समाजहिताच्या कार्याचा सन्मान म्हणून रिपब्लिकन वार्ता, वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या वतीने महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 हा प्रतिष्ठेचा सन्मान श्री धनंजय निलकंठ मुंडे यांना प्रदान करण्यात येत आहे. हीच आहे खरी महाराष्ट्राची संस्कृती, हीच आहे आपल्या कलाकारांची ओळख. श्री धनंजय निलकंठ मुंडे यांना महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय अण्णासाहेब कटारे, राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्र. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अण्णासाहेब कटारे यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा. रिपब्लिकन वार्ता या वृत्तवाहिनीचा वर्धापन दिन दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता गंजमाळ नाशिक येथील रोटरी क्लबच्या हॉलमध्ये संपन्न होत आहे. ही वृत्तवाहिनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे. समस्त उपेक्षित वंचितांचे, शेतकरी, मजूर कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या वृत्तवाहिनीने नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. राजकीय सामाजिक क्षेत्रात देखील वृत्तवाहिनीचा खूप मोठा असा नावलौकिक निर्माण झालेला आहे. या वृत्तवाहिनीला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या या अभूतपूर्व अशा वर्धापन दिनाच्या सोहळ्याला नाशिककरांनी प्रचंड भरभरून प्रतिसाद द्यावा आणि आपली उपस्थिती दर्शवावी अशी देखील मी या ठिकाणी आपल्याला आवाहन करतो. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कारी गावातील उषा वावळकर यावर भयंकर मारहाण, 6 आरोपींचा समावेश. पोलीस अधिकाऱ्यांचा विलंब, दीपक केदार यांनी तात्काळ निलंबनाची मागणी केली. बातमी बीड येथून. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यातील कारी गावात उषा वावळकर यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना उषा वावळकर या अनुसूचित जातीच्या असून त्यांचे घर गावात काही लोकांना शेजारी नको असल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगितले जाते. मारहाणीमध्ये सुमारे 6 आरोपींचा समावेश आहे आणि उषा वावळकर गंभीर जखमी झाल्या आहेत.
या प्रकरणास विलंब लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात तात्काळ कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन वार्ता वृत्तवाहिनीच्या बीड जिल्हा प्रतिनिधी दीपक केदार यांनी केली. ते म्हणाले की पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या आवाजाला राज्यव्यापी केल्याशिवाय शांत बसणार नाही. बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील कारी गावामध्ये उषा वावळकर या अनुसूचित जातीच्या महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेली. ही मारहाण एवढी अमानवी आहे की जनावरासारखं मारलेलं आहे. कारण धक्कादायक आहे की रमाई घरकुल योजनेचं आलेलं घरकुल आमच्या शेजारी बांधायचं नाही, कारण तुम्ही दलित आहेत. दलितांचं घर आमच्या शेजारी नको म्हणत जातीवाद्यांनी हा हल्ला केलेला आहे. यात उषाताई गंभीर जखमी झालेल्या आहेत. त्यांना इजा मोठ्या प्रमाणात दिसत आहेत आणि असं असताना पोलिसांनी तक्रार घेण्यास सुद्धा टाळाटाळ केली. त्याच्यामुळे न्यायसुद्धा जात बघून मिळतोय हे दुर्दैव आहे. आणि या पुरोगामी महाराष्ट्रात, बहुजनांच्या महाराष्ट्रात, महापुरुषांच्या महाराष्ट्रात आजही आमच्या शेजारी दलितांचं घर नको म्हणून दलितांवरती हल्ले केले जातात. गृहमंत्र्यांनी, पोलीस अधीक्षकांनी, महिला आयोगाच्या अध्यक्षांनी, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या अध्यक्षांनी तातडीने या प्रकरणाची दखल घेऊन या पीडितेला न्याय दिला पाहिजे, पोलीस संरक्षण दिलं पाहिजे आणि सर्व आरोपी, जवळपास 6 आरोपी आहेत, ते तातडीने अटक करून त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे. यात गुन्हा नोंद करण्यास विलंब लावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे. मी लवकरच या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहे आणि त्यांना असणारं त्यांचा आवाज राज्यव्यापी केल्याशिवाय शांत बसणार नाही. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब पनेरे, बीड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. बीजेपी पक्षाचे सुनील बागुल यांचा पुतण्या अजय बागुल युनिट क्रमांक 1 पोलिसांनी ताब्यात घेऊन 10 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. बातमी नाशिक येथून. नाशिक सरकारवाडा पोलीस ठाणे येथे विशामळा गोळीबार प्रकरणात मामा राजवाडे आणि अमोल पाटील यांना युनिट क्रमांक 1 गुन्हे शाखा पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती. आज सुनील बागुल यांचे पुतणे अजय बागुल व त्यांचे 2 साथीदारांना युनिट क्रमांक 1च्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची धिंड काढली आणि 10 दिवसांची त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्यामधले 2 आरोपी फरार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्याचे कामकाज चालू आहे. रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी विवेक बनकर, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा भव्य समारोप. पोलीस मुख्यालयाचे संघ सर्वसाधारण विजेते. फुटबॉल, कबड्डी, खो खो सह विविध स्पर्धा रंगल्या. महिला व पुरुष खेळाडूंना सन्मान. बातमी लातूर येथून. लातूर येथे 3 दिवसीय जिल्हास्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप शनिवारी बाभळगाव येथील पोलीस कवायत मैदानावर पार पडला. या स्पर्धेत पोलीस मुख्यालय, चाकूर उपविभाग, अहमदपूर उपविभाग व निलंगा उपविभाग या 4 विभागांचे संघ सहभागी झाले होते. समारोप प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री संजयजी भारुका यांनी व्यक्त केले की काळाच्या ओघात पोलीस कामाचे स्वरूप बदलत असून प्रत्येक पोलीस शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. तसेच तणावमुक्त जीवनशैलीसाठी क्रीडा स्पर्धा हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेत फुटबॉल, व्हॉलीबॉल, हँडबॉल, बास्केटबॉल, खो खो, कबड्डी तसेच धावणे, गोळाफेक, लांब उडी, भालाफेक, थाळीफेक, तायक्वांदो यासारख्या अनेक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत पोलीस मुख्यालयाचे संघ सर्वसाधारण विजेते ठरले. उत्कृष्ट महिला व पुरुष खेळाडूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. समारोप सोहळ्यात पोलीस अधीक्षक अमोल तांबे, कमांडर सीआरपीएफ श्री पारसनाथ, असिस्टंट कमांडर सीआरपीएफ श्री विशाल कोरे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस उपअधीक्षक गृह मेत्रेवार, उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी
शाखा प्रमुख, नागरिक आणि विविध वर्तमानपत्रांचे पत्रकार उपस्थित होते. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक शेख गफ्फार, पोलीस उपनिरीक्षक आयुब शेख, क्रीडा प्रमुख रामलिंग शिंदे, युसुफ अली धावडे, प्रशांत स्वामी, रियाज सौदागर, सुहास जाधव, प्रशिक्षक रौफ सय्यद, दयानंद गिरी यांनी विशेष मेहनत घेतली. पदक आणि हे मेडल मिळवलेली आहे. जीवनात आपल्याला नेहमी असं म्हटलं जातं की स्पोर्ट्समन स्पिरिट असायला पाहिजे आणि पोलीस खात्याचं जे काम आहे त्याच्यामध्ये तर ह्याचं अत्यंत मोठं महत्त्व आहे. तांबे साहेबांनी असं म्हटलंय की त्यांना अशी अपेक्षा आहे की परिक्षेत्रीयच नाही तर राज्यस्तरीयच नाही तर आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या ज्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये लातूर जिल्हा पोलिसांनी यश मिळवावं. आणि मग मला त्यातून एक 2 ओळी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात की जिंदगी की असली उडान अभी बाकी है. लातूर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा 2025च्या कार्यक्रमासाठी आयोजित व्यासपीठावर उपस्थित श्री तांबे साहेब, श्री चव्हाण साहेब, इतर मान्यवर ज्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेतला ते सगळे क्रीडा स्पर्धक व आज ह्या कार्यक्रम पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, सर्वात आधी मी तांबे साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो की इतक्या सुंदर बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचा साक्षीदार होण्याची मला त्यांनी संधी दिली. कारण ॲज अ सिव्हिलियन ही शिस्त, ही परेड आम्ही कधी अनुभवलेली नसते. आज तांबे साहेब जेव्हा ही परेड समोरून जात होती तेव्हा आपसुकच भारावल्यासारखं झालं होतं. त्यामुळे मी आपल्याला विशेष माझे आभार व्यक्त करतो. पोलीस मुख्यालय, निलंगा, चाकूर आणि अहमदपूर असे 4 संघांची यामध्ये विभागणी करण्यात आली होती. आणि या 4 संघांमध्ये 104 पुरुष आणि 22 महिला अशा 126 खेळाडूंनी वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल, कबड्डी, खो खो या सांघिक खेळांच्या स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये ॲथलेटिक्स, स्विमिंग, क्रॉस कंट्री, बॉक्सिंग, जुदो, वेटलिफ्टिंग या स्पर्धा त्या ठिकाणी घेण्यात आल्या. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय रवींद्रकुमार गायकवाड, अध्यक्ष उज्ज्वल विकास व उद्देश संस्था नाशिक. माननीय रवींद्रकुमार गायकवाड, अध्यक्ष उज्ज्वल विकास व उद्देश संस्था नाशिक यांच्याकडून रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक मंगलमय शुभेच्छा. जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र आणि वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा. सत्य, सामाजिक, लोकशाही मूल्यांची भक्कम पायाभरणी करत समाजातील वंचित, उपेक्षित घटकांचा आवाज बनवून जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या या माध्यमाचे काम खरोखरच प्रेरणादायी आहे. सामाजिक बांधिलकी जपत विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करणारा महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2025 हा सोहळा समाजाला दिशा देणारा आणि प्रेरणादायी उपक्रम ठरेल. मुख्य संपादक डॉक्टर अनिल आठवले, चॅनलचे सर्व पदाधिकारी, वार्ताहर, कार्यकारी संपादक, मुख्य व्यवस्थापक यांचे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप शुभेच्छा.
लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा। तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक सरपंच सविता दिलीप निकम, उपसरपंच सागर रामदास निकम, सदस्य किसन खंडू निकम, कृष्णा लक्ष्मण काथार, नारायण पांडुरंग चौथमल, नानुबाई महादेव चौथमहाल, कांचन संजय निकम, कांचन शांताराम निकम, ज्योती विकास निकम, ग्रामविकास अधिकारी सुभाष रामभाऊ बनकर यांच्यासह लिपिक रामराव बळी, पाणी पुरवठा कर्मचारी संजय सोनवणे, ग्राम रोजगार सहाय्यक पोपट किसन निकम, आरोग्य कर्मचारी बापू निकम, संगणक परिचारक कृष्णा मोर, ग्रामपंचायत ट्रेनी रामदास निकम, ग्रामपंचायत कार्यालय नारदपुरा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा। शुभेच्छुक सरपंच सविता दिलीप निकम, उपसरपंच सागर रामदास निकम, सदस्य किसन खंडू निकम, कृष्णा लक्ष्मण काथार, नारायण पांडुरंग चौथमल, नानुबाई महादेव चौथमहाल, कांचन संजय निकम, कांचन शांताराम निकम, ज्योती विकास निकम, ग्रामविकास अधिकारी सुभाष रामभाऊ बनकर यांच्यासह लिपिक रामराव बळी, पाणी पुरवठा कर्मचारी संजय सोनवणे, ग्राम रोजगार सहाय्यक पोपट किसन निकम, आरोग्य कर्मचारी बापू निकम, संगणक परिचारक कृष्णा मोर, ग्रामपंचायत ट्रेनी रामदास निकम, ग्रामपंचायत कार्यालय नारदपुरा, तालुका कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। उदगीर तालुक्यात राष्ट्रीय पोषण माह 2025 संपन्न। मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती व मातांसाठी पोषण 2 अंतर्गत विशेष कार्यक्रम। बातमी उदगीर येथून। लातूरच्या उदगीर तालुक्यातील निडेबन अंगणवाडी क्रमांक 1, 2, 3, 4 व 5 येथे राष्ट्रीय पोषण माह 2025 पोषण अभियान उत्साहात पार पडले। कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलन करून करण्यात आली। अध्यक्षस्थानी अर्जुनराव जाधव तर प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथक प्रमुख हेड कॉन्स्टेबल सोनाली ढगे, बालासाहेब शिंदे, सौ कविता राठोड आणि व्यंकटराव कोदळीकर उपस्थित होते। कार्यक्रमात पोषण 2.0 अंतर्गत मुले, किशोरवयीन मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांमधील कुपोषणावर मात करण्यासाठी उपाययोजना व मार्गदर्शन करण्यात आले। सोनाली ढगे यांनी दामिनी पथकाची कार्ये व बॅड टच, गुड टच या गोष्टींचे प्रशिक्षण दिले। अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीसांनी कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले। गरोदर मातांची ओटी भरण्यात आली तर 6 महिन्यांच्या बाळांना पूरक आहार पोषण करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंचला शिवाजीराव हुगे यांनी केले तर आभार प्रदर्शन ज्योती करकरे यांनी मानले। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन, लातूर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। हनुमाननगर जवळ भीषण अपघात, 20 वर्षीय रतन मोरे याचा उपचारादरम्यान मृत्यू। बातमी पिशोर कन्नड येथून। कन्नड तालुक्यातील पिशोर येथील हनुमाननगर जवळ कोळीराजा धाब्याजवळ सकाळच्या सुमारास 9:30 वाजता झालेल्या भीषण अपघातात 20 वर्षीय रतन गुलाब मोरे, सातरळ, तालुका राहता, जिल्हा अहिल्यानगर यांचा मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार MH17 DB 4376 या क्रमांकाच्या मोटारसायकलने विना क्रमांक असलेल्या महिंद्रा ट्रॅक्टरला धडक दिल्याने हा अपघात घडला। धडक इतकी जबरदस्त होती की रतन मोरे गंभीर जखमी झाले। जखमी तरुणाला अजय संतोष पवार व मंगलसिंग सुरेश पवार यांनी तातडीने संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागात दाखल केले। रुग्णालयात उपचार सुरू असताना दुपारी 1:05 सुमारास डॉक्टरांनी रतन मोरे यांना मृत घोषित केले। पिशोर येथील ठाण्यातील बीट जमादार वसंत पाटील यांनीही घटना अधिकृतपणे नोंदवली आहे। पुढील तपास सहपोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार वसंत पाटील हे करीत आहेत।
या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून स्थानिक नागरिक आणि परिजन गंभीर अपघात आणि तरुणाच्या अकस्मात मृत्यूने हादरले आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी मिलिंद कुमार लांडगे, छत्रपती संभाजीनगर, कन्नड. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. 6 महिन्यात 2 कोटींचा रस्ता खड्ड्यात. ठेकेदाराला करोडोंचा फायदा पोहोचवण्याचा महापालिका अधिकाऱ्यांवर आरोप. बातमी नाशिक येथून. नवीन नाशिक प्रभाग क्रमांक 27 मधील दातीरनगर सेंट्रल वेअर हाऊस ते हॉटेल अजिंठा परिसरातील रस्ता अस्तरीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी आणि स्थानिक कार्यकर्त्यांनी केला आहे. तब्बल 2 कोटी रुपयांचा खर्च झालेल्या या रस्त्याला केवळ 6 महिन्यातच 2 डझन खड्डे पडले असून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून ठेकेदाराने करोडो रुपयांचा घोळ घातल्याचा आरोप करण्यात येत आहे. नाशिक महानगरपालिकेकडून दातीरनगर परिसरातील रस्ता अस्तरीकरणाचे अंदाजे 2 कोटी रुपयांचे काम दिनांक 15 ऑक्टोबर 2024 ते 14 ऑक्टोबर 2025 या कालावधीत पूर्ण करायचे ठरवण्यात आले होते. मात्र पावसाळा हंगामातच ठेकेदाराने घाईघाईने काम पूर्ण केल्याचे निदर्शनास आले आहे. स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे की भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रस्त्याचे अस्तरीकरण करण्यात आले, ज्यामुळे रस्ता 6 महिन्यातच उखडू लागला आहे. शिवसेना शाखा प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते शरद दातीर यांनी या अनियमिततेबाबत शहर अभियंता यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले, तक्रार आल्यानंतर नवीन नाशिक विभागातील अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा केला. 6 महिन्यातच रस्ता उखडल्याने त्वरित खड्डे बुजवावेत असे आदेश देण्यात आल्याची चर्चा महानगरपालिकेत रंगली आहे. परंतु रस्त्याच्या गुणवत्तेचे कोणतेही वैज्ञानिक मूल्यमापन न करता केवळ खड्डे बुजवून काम पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका नागरिकांनी केली आहे. स्थानिक रहिवाशांनी ठेकेदारासोबत महानगरपालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांनी मिलीभगत करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक सर्व कर्मचारी वृंद, सेतू सुविधा केंद्र, तहसील कार्यालय, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक सर्व कर्मचारी वृंद, सेतू सुविधा केंद्र, तहसील कार्यालय, फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय ज्ञानेश्वर भोसले बोंबळीकर, तालुकाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, देवणी, तालुका देवणी, जिल्हा लातूर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय ज्ञानेश्वर भोसले बोंबळीकर, तालुकाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष, देवणी, तालुका देवणी, जिल्हा लातूर.
रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तपत्र व वाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. लोकशाहीचा बुलंद आवाज. रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय हार्दिक शुभेच्छा. तसेच तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बालाजी गिरजप्पा सोनकवडे, तालुकाध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी देवणी तथा माजी अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती वलांडी, तालुका देवणी, जिल्हा लातूर. लोकप्रिय रिपब्लिकन वार्ता वृत्तपत्र व वृत्तवाहिनीच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि तमाम भारतीयांना दीपावलीच्या लाख लाख शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बालाजी गिरजप्पा सोनकवडे, तालुकाध्यक्ष, अनुसूचित जाती विभाग, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी देवणी तथा माजी अध्यक्ष महात्मा गांधी तंटामुक्त समिती वलांडी, तालुका देवणी, जिल्हा लातूर.